चेन. काय करायचं होतं? सिलेक्ट करायची होती पॉसिबल लॉंगेस्ट चेन. बरोबर. त्याच्यानंतर फाइंड आउट करायचा होता. काय करायचा होता? सबस्टिट्यूएंट. बरोबर. दुसरा जो होता हा फाइंड आउट सबस्टिट्यूएंट. थर्ड रूल जो आहे तो त्याला काय करायचं होतं? ड्यू टू लोएस्ट लोकंट नंबर काय करायचं होतं? त्याला देऊन टाकायचं. आणि त्याच्यानंतर फोर्थ रूल जो येतो तो अरेंज काय करायचा? अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे. म्हणजेच काय? ए बी सी आणि डी. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय होतं? लोकंट म्हणजे काय असतं? की लोकेशन असतं. काय असतं? लोकेशन. म्हणजे त्याचं लोकेशन कसं आलं पाहिजे? की मिनिमम आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? पहिलं जे एक्झाम्पल आहे काल जे बघितलं CS3 CH अँड CS3 CS2 हा CS3. बरोबर. याच्यामध्ये जे आहे ते मी काय केलं? पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन काय केली? फाइंड आउट केली म्हणजे काय केलं? 1 2 3 4. बरोबर. याच्यामध्ये जे 4 नंबर आहेत म्हणजेच कोण आहे? ब्युटेन. याच्यामध्ये सेकंड नंबरला कोण आहे? सेकंड नंबरला जो आहे तो कोण आहे? सेकंड नंबरचा सबस्टिट्यूएंट आहे. हा सबस्टिट्यूएंट सेकंड नंबरवरती. आणि ह्या सबस्टिट्यूएंटला आपण काय म्हणतो? त्याला आपण बोलतो मिथाईल. काय बोलतो? मिथाईल. तर याच्यामध्ये मला आता पहिल्यांदा सिलेक्ट केली लॉंगेस्ट चेन. परत मी काय केला? फाइंड आउट केला. काय केलाय? सबस्टिट्यूएंट. किती नंबरला आहे? सेकंड नंबरला आहे. बरोबर. त्याच्यानंतर ना मी जर समजा तुम्ही म्हणाल सर या साईडने घेतलं तर थर्ड नंबर येईल. 1 2 3 अँड 4 या थर्ड नंबरला येईल. पण समजा तुम्हाला जवळचा नंबर सांगितलाय. गिव्ह टू लोएस्ट लोकंट नंबर. गिव्ह टू काय करायचंय? लोएस्ट लोकंट नंबर द्यायचा आहे. म्हणजेच काय करणार आहे मी? हा CS3 ला या साईडने काय येतोय? सेकंड नंबर येतोय. म्हणून मी ह्याला सेकंड नंबर दिला. मग माझा जो काय आहे हा मिथाईल आहे. पहिल्यांदा जे सबस्टिट्यूएंट असतात ते काय करायचे? राईट डाऊन करायचे. म्हणजे काय? सेकंड मिथाईल. पॅरेंट चेन कोण आहे? 4 चे आहे. 4 चे म्हणजे कोण आहे? ब्युटेन आहे. बरोबर. हा ब्युटेन झाला. आता मला काय करायचंय? जे एक्झाम्पल घ्यायचंय पुढचं CS3 CS2 CH CS3 अँड CS2 आणि CS3. बरोबर. हे जे CS3 आहे हे मी काय करणार आता? सिलेक्ट लॉंगेस्ट चेन करून. म्हणजे काय करणार? हे जे आहे 1 2 3 4 5 या साईडने पण काउंट करणार. 1 2 3 4 5. म्हणजे जो सबस्टिट्यूएंट आहे हा किती नंबरला अटॅच आहे? थर्ड नंबरलाच अटॅच आहे. म्हणून मी काय करणार? हा सबस्टिट्यूएंटला आधी आपण लिहितो. सबस्टिट्यूएंट काय आहे? 3 मिथाईल आहे. हा 3 मिथाईल झाला. हा 3 मिथाईल पुढे किती आहे? चेन कितीची आहे? चेन आहे 5 ह्याची. 5 ह्याची म्हटल्यावर आपण काय बोलतो? पेंटेन बोलतो. पेंटेन झालं. हा झाला 3 मिथाईल पेंटेन. आता समजा याच्या पुढे मी आणखी एक एक्झाम्पल घेतो. CS3 CH CS3 CS2 CS2 आणि CS3. आणि इथे एक आणखी एक एक्झाम्पल लिहितो. CS3 CS2 CS2 CH CS3 आणि हा CS3. बरोबर. इकडे लक्ष द्या. आता हे जे आहे इथं मी काय करतोय? सिलेक्ट पॉसिबल लॉंगेस्ट चेन. 1 2 3 4 5 5 मेंबर रिंग भेटते. बरोबर. म्हणजे काय? 1 2 3 4 5 भेटलं. जर मी या ठिकाणी सेकंड नंबरला कोण आहे? मिथाईल. या साईडने काउंट केलं तर किती येतोय? 1 2 3 4 4 नंबर येतो. 4 म्हणजे काय? हायर होतो. मग मी इथं काय लिहू शकतो? सेकंड नंबरला येतोय या साईडने. या साईडने काय करणार? नंबर देणार. 2 मिथाईल. होल चेन कितीची आहे? पॅरेंट किती आहेत ते? टोटल
5 आहेत. 5 आहेत म्हणून काय म्हणणार? पेंटेन. आता या कंडिशन मध्ये बघा, या कंडिशन मध्ये काय आहे? 1 2 3 4 5 बरोबर, हे 5 आहेत. पण याच्यामध्ये 4 नंबरला काय आहे? मिथाइल. पण मी या साईडनी जर नंबर केले तर 1 2 3 4 5 5 मेंबरची चेन येणार आहे. आणि जी 5 मेंबरची चेन आहे याच्यामध्ये या साईडनी ज्यावेळेस मी नंबर देतो त्यावेळेस सेकंड नंबरला कोण येणार आहे? हा CS3 येणार आहे. म्हणून मी या साईडनी काय करणार आहे? नंबर देणार आहे. म्हणून काय येईल त्याला? 2 मिथाइल पेंटेन. काय येईल? 2 मिथाइल पेंटेन. इथपर्यंत कळलंय? हे लक्षात राहील.